सोलापूर मंगळवेढा हायवेवर कामती गाव आहे. या हायवेवर अनेक हॉटेल्स आहेत. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी एका हॉटेलमध्ये एक महिला चहा पिण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान बेगमपूरहून सोलापूरला निघालेला संतोष पाटील हा एनसीसीचा विद्यार्थी त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबला होता. ती महिला अचानक खाली कोसळली. जवळच असलेल्या लोकांनी धाव घेतली. काहींनी तिचे पाय चोळले तर काहींनी कांद्याचा वास दिला. दरम्यान एनसीसीच्या संतोषने धाव घेतली. त्याने त्या महिलेला हलवून पाहिले. तिचा श्वास थांबला होता. त्याने पटकन हाताच्या तळव्यांनी तिच्या छातीवर सीपीआरचा हळूवार भार दिला. काही वेळाने ती शुद्धीवर आली. तिने डोळेही उघडले. काही वेळ तसेच पडून राहिल्यावर ती महिला खुर्चीवर बसली. एनसीसीचा विद्यार्थी संतोष याने हृदय बंद होऊन बेशुद्ध झालेल्या महिलेला सीपीआर देत शुद्धीवर आणले. तिथे असलेल्या नागरिकांनी त्या महिलेला पाणी आणि चहा आणून दिली. थोड्या वेळात या महिलेचा नातू तिथे आला. नातवाने महिलेला हॉस्पिटलमध्ये नेले.